हाय हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोडताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या छोट्याशा चिल्यापिल्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा आहे. तर चला, मस्त अशा छान दिवसाची छान सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ आमच्या चंदन कस्तुरीला पाण्यात पोहताना पाहून असं वाटतं, म्हणजे दिवसच एकदम छान जातो. खूप प्रसन्न वाटतं यांना असं पाण्यात पोहताना पाहून. तुम्हाला व्हिडिओ थ्रू वाटत असेल, आम्हाला समोरून वाटतं, असं वाटतं पाहतच बसावं सगळं कामधंदा सोडून. त्यांना दोघांनाच खूप सुंदर दिसतात ते ज्यावेळेस विहिरीमध्ये पोहतात त्यावेळेस. तर काल ना आपण सगळ्या चिल्यापिल्यांना म्हणजे व्हिडिओमधनं हाय केलं होतं. तर थोड्याशा काही छोट्या बाळांची नावं राहिलेत, तर ते खूप रडले. अशा बऱ्याच अशा कमेंट्स आल्या की त्यांची नावं नाही घेतले. तर थोडंसं एक मिनटं काही ताईंना वाटन की काय हे रोजच, पण कसं लहान मुलांचं मूड ऑफ करता येत नाही, शेवटी मुलांचं मन नाराज करता येत नाही. तर एक अर्धा मिनटं जे छोट्याल्या बाळांचे नावं राहिले त्यांची नावं घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर आदिती मलिक ह्या छोट्या मुलीचा बर्थडे आहे. तर आपल्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीतर्फे व आमच्यातर्फे आदितीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो, खूप पुढे जा. आदितीच्या सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर चला, थोड्याशा छोट्या बाळांचे नावं आहेत. प्रेमराज काळे, सगळ्यांना सगळ्या बाळांना हाय. प्रेमराज, वसू, भूमिका, युगांक, नैतिक, आरवी, सान्वी, प्रज्वल, जान्हवी, स्वामिनी आणि निखिल, यज्ञ आणि रुद्राक्ष, हर्षिता, शिवाय, रियांश, अन्विता, शिवप्रसाद, परी, सूर्यप्रताप, सात्विक शिंदे, विराट, रणवीर, रेवांश, विजय शिवतरे, जिजा, सारिशा, राजवीर, जयदीप दिवेकर, सान्वी, प्रिशाच, अथर्व, स्वराली, रिया, शरण्या, गार्गी, योग, गौरव, शंभू, विराट, दीक्षा, देयानी, आराध्या, यशोजनी पाटील, सूर्या, रियांश, दृष्टी, अमृनी, सुकन्या, श्रीराज, अंजू, रुद्राक्ष, युवराज आणि श्रीतेश या सगळ्या बाळांना हाय, या सगळ्या चिमुकल्यांना हाय. सगळेजण आमचे व्हिडिओ आवडीने पाहतात, त्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. त्यानंतर एक स्पेशल आणखी एक नाव घ्यायचे राहिले. तर रात्री एक रेकॉर्डिंग आमचे स्टाफ आहे त्यांनी मला पाठवली होती. तर एक वेदांश नावाचं छोटं बाळ आहे, खूप बबडं बबडं आणि खूप क्यूट बोलत होतं की माऊ माझं नाव का नाही घेतलं, मी आता रडणार. तर वेदांश बाळा, हाय तुला, रडू नको, तुझं नाव घेतलंय. आणि सगळ्या छोट्या बाळांना आमच्या ध्रुव आणि रुद्रतर्फे सुद्धा सगळ्यांना हाय. गवत नाक खाऊ, चला चला तिकडं, चला भाकर देते, चला 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 तिकडं तिकडं, चला इथं नाही, तुमच्या जागेवर चला. हा चला तुमच्या जागेवर, कुठं आहे जागा तुमची, चला. स्वीटी गप ग, तू कशाला येडेवानी करती, चाललेत ते. चला 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 इकडं इकडं, चला चला पटापटा, चला चल चला. हा इथं आहे ना जागा, इथं आहे ना तुमची जागा. चला धरा धरा भाकर, धरा भाकर, चला चल. काम तुकडे करावं लागते. आज भूक लागली परत डबल तुम्हाला. सकाळी गहू टाकले होते ना, भांडण नका करू, खा. आजकाल आमचे चंदन कस्तुरी ना लय हुशार झालेत. कारण सकाळी बघा त्यांना मी गहू टाकले होते थोडेसे का आणून, आणि सकाळ सकाळ संध्याकाळचा भात असतो त्यांना, भात इतका आवडतो ना, इतका आवडीने खाते. भात जर टाकला ना, मजा बघायची, मटकू मटकू खाते. असे वर तोंड चोच करून करून लय मज्जा येते त्यांची. आणि आज सकाळी थोडं गहू टाकले तर दिवसभर येत नाहीत ते, मग इकडं तिकडंच आपलं काय 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 चरत बसतेत झाडांमध्ये. पण आज मात्र आलेत आणि खायचं भूक लागली का मग दारामध्ये येऊन ओरडत आहेत मोठ्या मोठ्याने. मग आता दारामध्ये येऊन ओरडत होते मोठ्या मोठ्याने. मला माहितीच आहे, म्हणलं आता ते बरोबर खायलाच पाहिजे त्यांना, म्हणून मी लगेच कॅमेरा सुरू केला आणि मग गवत खायला लागले. मी याय ना का लवकर बाहेर, मग गवत खायला लागले. मग आता भाकर टाकली तर बघा थोडीच भाकर खाल्ली आणि निघून गेला चंदन तिकडं. कस्तुरी खाती इथं. त्याला नुसतं लहान लेकराला कसा नाद लावावा लागतो तसं त्यांना नाद लावावं लागतं. आणि हा एक तुमच्या ज्या कमेंटचं उत्तर द्यायचं होतं की बऱ्याच जणांना प्रश्न पडला होता
की चंदनाने म्हणजे कस्तुरीचे जे अंडी होते तर ते काय केले तुम्ही, तर आता माझ्याकडून येणार लई मोठी चूक झाली बरं का. ते अंडे जे होते ना ते आणायलाच नव्हते पाहिजे मी घरामध्ये, पण मी ते काय केले घरामध्ये आणल्यामुळं हात लागला त्याला. आणि ते तुम्ही बऱ्याच जणांनी नंतर कमेंट करून सांगितलं होतं की स्वाती त्याला हात लावू नको, कारण परत ते अंडी घेणार नाहीत, कस्तुरी तिच्या खाली अंडी घेणार नाही. तर ते तसंच झालं. मी काय केलं, तुम्ही मानल्याच्यानं परत नेऊन ठेव म्हणले होते तुम्ही बरेच जण कमेंटमध्ये, तर ती अंडी मी परत नेऊन ठेवली तिथं जिथं होती तिथं, पण तिने फोडून टाकली कस्तुरीने, नाही घेतली ते अंडे. तर हे पहा आता चंदन इकडं आलाय का खाल्लंय पिल्लंय आणि पवायला आलाय मस्त पाण्यात, कारण विहिरीवर आहे ना जाळी टाकलेली पहा. आणि कधी त्यांना टाकायचं म्हणलं ना आम्हाला तर आम्ही धरून त्याच्यामध्ये सोडत असतो सकाळ सकाळ वगैरे, म्हणजे ज्यावेळेस हाऊद धुवायचा असेल ना, आपली विहीर धुवायची असेल ना, त्या सुमारास असं समजलं ना पाणी घाण झाले, मग त्यांना त्याच्यामध्ये सोडून देतो आम्ही. कारण ते काय करते पाण्यात सोडलं ना की पंख इतके बघा, याच्यामध्ये पण बघा किती पंख तरंगलेत त्यांचे सगळे, पंख त्या पाण्यामध्ये हे करून टाकतात. मग ते पाईपामध्ये गुतले का ठिबक ब्लॉक होतं, तसं आता त्याच्यानंतर ब्लॉक होत होतं म्हणून आम्ही जाळी बसवली आता त्याला, म्हणजे जे मोटरचा पाईप असतो जो विहिरीमध्ये त्याच्यामध्ये. पण मग आता रोज त्यांना पोवायचं म्हणलं ना तर मग बघा असं आहोत बघा, ही पण आली कस्तुरी आहे का, आता बघा त्यांची मजा, आता मजाच मजा आहे मस्त. आता थंडी असो हे बघा मारली डुबकी, ऐ कस्तुरी. तर जसं मग त्या अंड्याचा बऱ्याच जणांचा भरपूर दिवसाचा प्रश्न होता की ताई त्या अंड्याचं काय झालं काय झालं. त्या दिवशी एक ताई घरी पण आल्या होत्या आम्हाला भेटण्यासाठी, आणि दाजींजवळ थोडंसं काम होतं त्यांचं त्याच्यासाठी. तर त्या ताईंनी आवर्जून पहिले आले आले विचारलं की ताई अंडी काय केली कस्तुरीची, आणि तुमच्या पण कमेंट्समधनं आणणं येतं काय केलं, काढले का पिल्लं कस्तुरीने काय केलं. पण काय आता ते माझी चूक झाली, माहिती नसल्यावर बघा असं होतं. आणि ते ठेवून दिले मी तिथं, पण त्यांनी फोडून टाकले. आता मस्त 3 घातले होते, 3 मधले 2 तरी पिल्लं निघले असते, पण आता काय करणार माहिती नसल्यावर. आता इथून पुढं परत माहिती झालं ना, आता माहिती झालंय त्याच्यामुळे आता त्या अंड्यांना हात नाही लावणार आम्ही. बरोबर तिने घुळून घुळून काढलीच असतं पिल्लं. मी माझ्या 2 नंबरच्या बहिणीला पण सांगितलं, छोट्या बहिणीला, की असं असं. ती म्हणली अगं किती येडी तू, तसेच ठेवायची. तिने बरोबर घुळून घुळून पिल्लं काढले असते, पण म्हणलं जाऊ दे आता माहित नव्हतं, आता काय करणार त्याला. कस्तुरी ए चंदन कस्तुरी, हा हा घाण झालं पाणी, आता नवीन भरू आपण, नवीन भरू याच्यात पाणी आज. हा हा नवीन भरायचंय आज पाणी. चला या बाहेर तुम्ही, नुसते गप्पा मारायला लागत यांना लहान लेकरासारखं. कस्तुरी ए कस्तुरी, कस्तुरी. हा 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 माणसाने बोललं का असं वाटत काय करावं आणि काय नाही. हा निघा बाहेर, आता पाणी बदलायचंय तुमचं, लवकर निघा. चला तुम्हाला आज आता चुना देते, हे पाणी घा आणि पिऊ नका. हाय का बघितलं का, बोलायचं उशीर आहे का लगेच सुरूच होतं त्यांचं लेकरांसारखं. तर म्हणजे यांना कसं पंखा वगैरे गळायला लागले किंवा मग कॅल्शियम कमी पडलं ना, तर अधूनमधून आम्ही ना चुन्याचं पाणी देत असतो. कारण एका आजीबाईंनी आम्हाला सांगितलं होतं की कोंबड्यांना अंडी वाढण्यासाठी आणि कॅल्शियम कमी झालं ना, कोंबड्या झालं, बदकं झालं, त्याच्यानंतर हे म्हणजे जे पण काय म्हणतात ना राजहंस झालं, तर यांना पाण्यामध्ये कॅल्शियम मिळण्यासाठी आजकाल औषधं पण भेटतात याच्यामध्ये दुकानामध्ये. पण आपलं घरगुती उपाय खूप छान आहे हा. पाण्यामध्ये त्यांना म्हणजे थोडासा चुना काढून ते पाणी पाजायचं त्यांना महिन्यातून 2दा वगैरे, तर छानपैकी त्यांना कॅल्शियम भेटतं. चालला का चंदन, चालला तू? हा हा काय करावं आणि काय नाही करावं असं होतंय. ए चंदन जा जा जा, आता झाडाखाली झोप. चालला जा. तर चला यांचं काय दिवसभर चालूच राहीन तिकडं. आता मस्तपैकी जाऊन झाडाखाली जाऊन झोपते, दिवसभर बसतेत आपले निवांत आराम करतेत.
आणि आज ना सकाळ सकाळ ब्लँकेट वगैरे काढलेत जरा बाहेर ऊन दाखवायला. कसं आता थंडीचे दिवस सुरू झाले ना, मग आता याला थोडं थोडं ऊन दिलं ना गरम कपड्यांना, मग जरा बरं होतं. कारण लई दिवस ठेवून त्याला कसं असं बुरशी लागल्यागत किंवा मग थोडासा वास येतो असा, किती नाही म्हणलं तरी. मस्त डांबराच्या गोळ्या वगैरे आपण भरपूर ठेवत असतो कपाटामध्ये ब्लँकेटमध्ये वास न येण्यासाठी. पण तरी पण थोडं ऊन दाखवलं का मग फ्रेश होऊन जातं सगळं. तर मग आज एक काढलंय मुलांचं ब्लँकेट, म्हणलं तेवढं त्याला ऊन द्यावा, बाकीचे एक 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 काढावं म्हणलं, नाही का आता. तर चला आता सगळं कामावरून झालंय आणि आमच्या ध्रुव बाळांनी एक फरमाईश केलेली आहे. सकाळ सकाळ काय मुडाला आला काय माहिती, त्याला ध्यान म्हणजे आठवण झाली की म्हणलं मला खारी बनव. आणि कशावरून म्हणला ते खारी बनव माहिती का, आत्ता दिवाळीच्या वेळेस आहे ना आपण 2 टाईपमध्ये शंकरपाळे बनवले होते. काय करू राहिले, तूप टाकलं काय? हा. तर 2 टाईपमध्ये शंकरपाळी बनवली होती, एक खारे शंकरपाळे आणि एक गोड शंकरपाळे. तर ते खारे शंकरपाळे कसे असे चौकोनी आणि खारी सारखे झाले होते. आणि आता लई दिवस झाले होते तर त्यावेळेस आम्ही खारी बनवली होती. असे स्पेशल मेनू काही बनवायचे म्हणले ना, उडीसाला असताना बाहेर खारी तिथे मिळत नव्हती. उडीसाला कुठं खारी म्हणजे ते निमकी म्हणतात त्या गोष्टीला. आम्ही जायचो आणि विचारायचो खारी आहे का बेकरीमध्ये, खारी आहे का. पावसाळ्याच्या सीझन मध्ये ना खाऊ वाटायची बाहेर तिथं, कारण कंटिन्यू थंड वातावरण, पाऊस राहायचा. आणि मग खारीची कधी कधी आठवण यायची. म्हणजे मी तर चहा घेत नाही, पण मला कोऱ्या चहा बरोबर थोडस एकदम कमी साखर टाकून खारी बरोबर कधीतरी 6 महिन्यात एकदा पावसाळ्याच्या वातावरणात खाऊ वाटते. तर मग तिथं आम्ही म्हणायचो खाली आहे का, खाली आहे का. तर ते लोक म्हणायचे नाही. तर मी एकदा घरी ट्राय केली होती मग, आणि खूप छान सुद्धा झाली. मग ते बेकरीवाल्यांचे मित्रच होते, त्यांना दाखवली तर ते म्हणले याला आमच्या भाषेमध्ये निमकी म्हणतात, म्हणजे खारीला. आणि त्याच्यानंतर ते आम्ही बनवून देतो, म्हणजे कोणी जर डिमांड दिली त्या गोष्टीची तर बनवून देतो. पण मग घरी इतकी छान झाली म्हणल्याच्या नंतर मग मी म्हणलो नको, आता आपण घरीच जशी पाहिजे तशी थोड्या थोड्या मैद्याची जरी बनवली ताजी ताजी, तर ती ताजी ताजी खाण्याची एक मजाच वेगळी. तर इथं चाळणीमध्ये ना 2 कप मैदा मी घेत आहे. वाटीचं प्रमाण घेतलं तरी चालेल, घरातील कुठल्याही साईजची वाटी. तर याच कपाने ना 2 कप मैदा मी घेतलेला आहे. चाळून घेणं खूप गरजेचं असतं, कारण मैद्यामध्ये काही किडे वगैरे असले तर ते तर निघतातच. पण मैदा हलका सुद्धा होतो. केक वगैरे बनवताना आपण जसं चाळून घेतो ना, तसं खारी बनवताना सुद्धा चाळून घ्यायचा. तर 2 कप मैदा मी इथे घेतलेला आहे. 1 चिमूटभर मीठ त्यामध्येच ॲड केलेलं आहे. आता ह्या छानपैकी असं चाळून घेतलाय. मैदा चाळल्याच्या नंतर ना त्याच्यामध्ये 1 चमचाभर ना मी ओवा घेतलेला आहे. हातावरती थोडासा कुस्करून टाकते. आवडत असेल तर तुम्हाला जर बनवायची असेल ओवा जर आवडत असेल तर टाका, नाही तर नाही टाकला तरी चालेल. आता ज्या वाटीने आहे ना आपण मैदा मोजला ना, त्याच वाटीने 1/4 कप आपल्याला तूप घालायचं आहे. याच्यामध्ये वितळलेलं तूप घालायचं आहे. म्हणजे नॉर्मल रूम टेम्परेचरवर जे तूप असतं वितळून आपण साईडला ठेवतो, गरमही नाही आणि गारही नाही, ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं आहे. व्यवस्थित सगळ्या मैद्याला हे तूप मी आता आहे ना कोटिंग करून घेते. म्हणजे सगळ्या मैद्याला थोडक्यात लागलं पाहिजे तुपामध्येच. मैदा सगळा व्यवस्थित चोळून घेतला ना कुठल्याही पदार्थाला की ते छानच लागतं. तर खारीचं सुद्धा तसंच आहे. जितका आपण मैदा आणि तूप एकत्र करायची मेहनत करू, तितकी आपली खारी छान होणार आहे. फक्त तूप चोळायचीच मेहनत आहे, बाकी काय नाही. जसं आपण शंकरपाळ्याला व्यवस्थित असं मैद्याला म्हणजे कोरड्या मैद्याला तूप चोळतो ना, तसंच सेम करायचं आहे. आता याच्यामध्ये मी दुसरं काहीच ॲड केलेलं नाही, फक्त 1 चिमूटभर मीठ ॲड केलेलं आहे. इथे पाहू शकता अशा पद्धतीचा हाताने दाबलं ना की लाडू झाला पाहिजे. आणि लाटताना पोळी ज्यावेळेस आपण लाटू ना की होता येईल तेवढी पातळ लाटायची, जेणेकरून खारी मध्ये कच्ची राहणार नाही, एकदम कुरकुरीत अशी होईल. जाड जर पोळ्या लाटल्या की मग ती खारी कच्ची राहण्याची शक्यता असते. तर ज्या कोणी ताई ट्राय करतील ना तर प्लीज पातळ पोळी लाटा एकदम छान, आणि मगच खारी बनवा. जाड जर ठेवली तर 100% मध्ये खारी कच्ची राहणार आहे. ताईचं चाललंय इकडे पीठ मळायचं काम. तर त्याच्या अगोदर एका कमेंटचं उत्तर द्यायचं. ते ताईंनी भरपूर वेळेस कमेंट केली की रशियन आर्ट दाखवा. ताई म्हणजे भरपूर वेळेस त्यांनी कमेंट केलेली आहे. पण एक रशियन आर्ट आहे ना, म्हणजे माहिती ती कसं करतात काय करतात, पण कधी ट्राय नाही केलेलं, करून नाही पाहिलेलं. त्याच्यामुळे मग तुमच्यासोबत डायरेक्ट कसं नाही, युट्यूबवर पाहिलेलं आहे आम्ही रशियन आर्ट, पण कधी ट्राय केलेलं नाही, कधी ट्राय करायचं मनात पण आलेलं नाही. तर मग कसं काय तुमच्याशी शेअर करावं असं. म्हणजे ताईने बराच वेळा आम्ही कमेंट वाचतोय ताई, पण त्याच्याबद्दल माहिती नसल्यामुळे ते म्हणजे सांगता नाही आलं व्हिडिओमध्ये किंवा दाखवता नाही आलं. तेच तर इथं पहा पीठ मस्त आपलं मळून झालंय. आता एक 15 मिनिटं मी आहे ना झाकून ठेवणार एक साईडला. तोपर्यंत आपण साठा तयार करून घेऊयात जो आपल्याला खारीच्या मध्ये मध्ये लावायचा आहे. तो आता याला 15 मिनिटं मी साईडला ठेवते. तर इथं 2 चमच्याने वितळलेलं तूप घेतलेलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मैदा घालणार आहे. मैद्याच्या ऐवजी कॉर्नफ्लॉवर घातलं तरी चालेल, दोन्हीपैकी एक, पण मी सध्या आता मैदाच टाकते. छान असं मिक्स करून घ्यायचं. पहा अशा पद्धतीचा घट्टसर आपल्याला हा साठा बनवून घ्यायचा आहे. याच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी छान, दोन्हीपैकी एक काही वापरू शकता. क्रीम टाईप झालं पाहिजे.
तर इथं पहा मस्त आपलं पीठ छान भिजलंय. आता याचे आहेत ना उंडे करून घेणार आहे मी. एक 4 ते 5 आपल्याला उंडे करून घ्यायचे. 4 झाले तर 4 किंवा मग 5 झाले तर 5 अशा पद्धतीचे. आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे साठा कसा बघा तूप लगेच आटलंय. तर इथं बघा ताईंनो 5 उंडे बरोबर झालेले आहेत तेवढ्या 2 कप मध्ये किंवा वाटी मी सांगितलं अगोदर जसं की वाटी घेतली तरी चालेल, प्रमाणाचं काही नाही. आता मी आहे ना किचन वाटा साफ करून घेतलेला आहे त्याच्यामुळे याच्यावरच लाटून घेणार आहे. कारण आपल्याला 5 पोळ्या एकत्र करायच्या आणि छानपैकी लाटायचे. त्याच्यामुळे पोळपाटावर ना ते पॉसिबल नाही, म्हणजे पॉसिबल आहे पण होणार नाही तसं. मग याच्यावरती सवय लागलेली आहे किचन कट्ट्यावरती असं काही बनवायचं असलं तर, त्याच्यामुळे मी इथंच लाटून घेते. तर जेवढं होता होईल तेवढं छान अशी एकसारखी चपाती जशी लाटतो आपण तसं लाटून घेते मी. तर पोळपाटावरती ना जास्त व्यवस्थित असं लांबत नाही त्याच्यामुळे खाली घेतलेलं आहे. तर पातळ जितकी होता होईल तितक्या पातळ पोळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत. पातळ पोळ्या लाटल्याने काय होईल की खारी आपली खुसखुशीत होईल. लेअर तर सुट्टीनच पण खारी खुसखुशीत होती. जास्त जर जाड लाटला ना आपण चपाती किंवा पोळी, ज्याला कोणी चपाती म्हणतं कोणी पोळी म्हणतं, तर ती मधनं कच्ची राहण्याची शक्यता आहे. कुरकुरीतपणा कमी येतो, साईडनी कुरकुरीतपणा येतो, मधनं येत नाही. त्याच्यामुळे एक सारखी चपाती लाटून घ्यायची सगळी आणि जितकी होता होईल तेवढी आपल्याला पातळ लाटायची. म्हणजे इतकी पण पातळ नाही की एकदम ट्रान्सफर खालची जमिनीत दिसली पाहिजे, इतकी पण नाही. पण चपातीपेक्षा थोडीशी पातळ लाटून घेतली ना की आपली खारी छानच होणार. छान असं पसरून झालं की दुसरी पोळी याच्यावरती टाकून द्यायची. साईज छोटी मोठी असली तर थोडंसं असं हाताने ऍडजस्ट केलं तरी पण होतं, जेणेकरून काय होतं की एकसारखे खारीचे लेअर पडतील. हिला सुद्धा आपल्याला हे मिश्रण सगळं असं व्यवस्थित लावून घ्यायचं. असंच करत करत आपल्याला 5 पोळ्या म्हणजे एकमेकांवरती अशाच ठेवून द्यायच्या. 4 झाल्या तरी चालेल पण 2 कपाच्या याच्यामध्ये 5 म्हणजे व्यवस्थित होतात आणि 5 याचे लेअर सुद्धा चांगले पडतात. 5 होऊ 6 होऊ. तर याला सुद्धा असं सगळे साईडने मी पांगून घेते. आता आपण याच्यावरती ठेवणार आहोत तिसरी पोळी, तिसरी, चौथी, 5वी. आता तिसरी ठेवली की त्याच्यावरती पुन्हा असाच हा साठा लावून चौथी आणि मग पुन्हा 5वी. पोळ्या एकमेकांवरती ठेवून झाल्यात. आता पुन्हा उरलेला हा सगळा साठा मी वरच्या साईडनी व्यवस्थित पसरून देते. आता आपल्याला काय करायचं, याची व्यवस्थित अशा पद्धतीने घडी घालून घ्यायची. तर थोडंसं बघा मैदा मी खाली भरभरून घेतलाय. आता हे हलक्या हाताने आपल्याला छान असं लाटून घ्यायचंय. तर बघा चौकोनी छान मस्त इथं पोळी लाटून झालीये. आता चाकूनी जशा हव्या तशा आकाराची खारी मी इथं कट करते. तेल तिकडे तापायला ठेवलेलं आहे बारीक गॅसवरती. तर इथं पहा अशा जाडीची खारी मी इथं कट केलेली आहे आणि आत्ताच पहा याचे लेअर्स कसे साईडला सुटलेले आहेत. इथं तेल पहा हलकंसं तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मी खारी टाकून देते. जास्त कडकडीत तेलामध्ये खारी टाकायची नाही अजिबात. काय होतं कडकडीत टाकल्याच्या नंतर खारीला पदर तर सुटणार नाही. दुसरी एक गोष्ट की ती आतनं कच्ची राहणार, व्यवस्थित फुलणार नाही, तिला रंग सुद्धा चांगला येणार नाही, वर्ण अशी ती करपल्यासारखी दिसणार आणि आतमध्ये कच्ची राहणार. त्याच्यामुळं जितकं होता होईल तितकं बारीक गॅसवरतीच आपल्याला ही तळून घ्यायची आहे. तेलात टाकल्या टाकल्या अजिबात हलवायचं नाही तिला. आपोआप पहा तुम्ही इथं थोडीशी हे खालच्या साईडनी भाजल्याच्या नंतर खारी वरती येते. त्याला हलवायचं नाही कारण त्याचे पदर्स जे लेयर्स असतात ना ते खूप नाजूक असतात, ते तुटण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं थोड्या वेळाने याला हलवायचं. आता मी दाखवते कधी हलवायचं, ज्यावेळेस खारी एक साईडने छान अशी भाजेल त्यावेळेस. तरी पहा अशा पद्धतीची झाली ना की याची साईड मी पलटी करते. पहा किती छान अशी टम फुगत आहे खारी. जसजशी म्हणजे तळल्या जाते तसतसे त्याचे लेअर सुटता येतं. मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा खारी बनली जाते, पण आता प्रत्येक ताईंकडे मायक्रोवेव्ह नसतं आणि याला बेक सुद्धा आपण करू शकतो कढईमध्ये वगैरे. पण तळून थोडीशी छान लागते, टेस्टी लागते. कधीतरी खायचं असतं त्याच्यामुळे चालतं एखाद्या वेळेस तळलेलं खाल्लं तरी पण. तर पहा जसं तळत जाईल तसं किती छान असे याचे पदर सुटत चाललेले आहेत. लेअर अगदी बाजारात जशी खारी मिळते ना तशी. ताई तुझा बेकरीचा कोर्स केल्याला फायदा झाला का नाही बघ बरं. फायदा पण होत नाही ना ग करणं. तेच होतं मग. पण चल कधीतरी कवाय ना पण रोज चांगलं पण नाहीये मैद्याचं खाणं. जरी पण येत असलं मग काय रोजच बनवून खावा का ते. मुलांना पण आजकाल ते मैद्याचं पोटदुखी वगैरे सकाळ सकाळ. रुद्रला तर आमच्या खारी खाण्यात आली, मैद्याचे पदार्थ खाण्यात आले का तो दुसऱ्या दिवशी लगेच म्हणणार माझं पोट दुखतं. त्याला ती मैद्याची ॲलर्जीच आहे. भले त्याने 4 बिस्किट खाल्ले तरी तो म्हणणार का माझं पोट दुखतं. त्याच्यामुळे शक्यतो आम्ही मैद्याचं मुलांना देणं अवॉइडच करतो. तर इथे पहा छान असा मस्त एकसारखा रंग खारीला आलाय.
आणि मी ताटात काढून घेते. याच्यापेक्षा जास्त कलर नकोय मला, कारण थोडासा अजून त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते गरम याच्यामध्ये. थोडासा हलकासा रंग त्याला आपाप अजून डार्क येणार आहे. हे बघा टाकताच कसा कुरकुरीत आवाज येतो. अजून तर त्याला थंड व्हायचंय आणि दिसतानीच पहा किती छान दिसती खारी. थंड झाल्याच्या नंतर एक तोडून दाखवते तुम्हाला. एकदम कुरकुरीत आणि मस्त खाली होती ही. म्हणजे जी मायक्रोवेव्ह मध्ये आपण बनवतो ना तिच्यात आणि हिच्यात फरक काही नाहीये. खायला दोन्ही पण टेस्टीच लागतात. काय झालं ग बाई? स्वीटी स्वीटी का सिंबाय? स्वीटीचे तुझा आवाज लय मंजुळावानी स्वीटी. हा तर इथं पहा मस्त आपली खारी अशी लालसर रंगाची सगळी तळून झालेली आहे. आणि साधारण 2 कप मैद्यामध्ये पहा एक ताटभर आपली खारी, म्हणजे थोडक्यात एक खारीचं पॅकेट जे 40 ते 50 रुपयाला मिळतं ते तयार झालेलं आहे घरी फक्त 2 कप मैद्यामध्ये. तर बाजारात आपण घ्यायला गेलं तर 40 ते 50 रुपये आरामशीर जावे लागतात. आणि ते पण ती फ्रेश खारी नसती बनवलेली, एकदम कधीची ठेवणीतली साठवणीतली. इथं पहा किती छान अशी सगळ्या खारीला लेयर्स पडलेले आहेत आणि अगदी खुसखुशीत झालेली आहे गरम गरम. शक्यतो ही गरम गरमच खा बनवण्याच्या नंतर एक किंवा दुसऱ्या दिवशी. जास्त दिवस ठेवल्याच्या नंतर म्हणजे मला तर नाही आवडत पर्सनली. हे बघा कुरकुरीत आपली खारी तयार आहे. आवाजावरूनच कळत असेल. तर खारी वगैरे बनवली, सगळं किचन स्वच्छ केलं आणि साईडला जाऊन बसलो थोडंसं लॉनमध्ये. तर आर्यन घरातनं जोरात ओरडला की मम्मी उंदीर. आता हा उंदीर मामा घरात आलाच कुठून हा प्रश्न आम्हाला पडला. कारण एकदा जर उंदीर मामा घरामध्ये घुसले तर त्यांची पूर्ण टीमच तयार होते आणि मग आपल्या घरातलं सगळं नुकसान, सगळं म्हणजे भांडे वगैरे खराब करतात ते. आणि अनहायजेनिक पण काय तरी आपण वारंवार धुवून घेणारे. तर मग आता उंदीर पाहिल्यावरती चैन कुठं पडतो. तर बाबा म्हटले त्याच्यात काही एवढं, म्हणजे बाबांच्या आजी हे औषध करायचं. तर बाबांनी आम्हाला एक छान असं औषध सांगितलंय. तर आता पाहूयात हे औषध किती इफेक्टिव्ह आहे. तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं वाटीमध्ये, तुम्ही अगोदर पाहिलं. त्याच्यानंतर तुरटीचे खडे सगळ्यांच्याच घरामध्ये असतात. तुरटी सगळ्यांच्याच घरामध्ये म्हणजे आपण ठेवतो, नसली तरी एक 10 रुपयाची दुकानात आणून, म्हणजे बाबा तर म्हणतायत हा इलाज 100% म्हणजे याने उंदरं पळून जातात घरातनं. थोडेसे कासावीस होऊन ते बाहेर पळून जातात. तर मग अशा पद्धतीने पेपरच्या याच्यामध्ये ठेवून खलबत्त्याने तुरटीचा भुगा करायला सांगितला त्यांनी आम्हाला. आणि फक्त बाबांनी असं सांगितलं की फक्त उंदरच नाही, घुशी सुद्धा याने पळून जातात. ज्या मोठ्या मोठ्या घुशी नुकसानं करतात पहा, शेताचे नुकसानं करतात किंवा मग घरांचे नुकसानं करतात आपल्या कंपाऊंडला वगैरे. आमच्या तिकडे जुन्या घरी होतो ना त्यावेळेस बॅक साईडने खूप साऱ्या घुशी होत्या, पण त्यावेळेस कधी बाबांनी सांगितलं नाही, बहुतेक त्यांनी कधी पाहिलं नाही, आम्ही पण कधी बोललो नाही. पण आता आर्यन जोरात ओरडून बाहेर आला म्हणला मम्मी उंदीर आहे किचन ट्रॉलीमध्ये. मग बाबा म्हणले अरे असं औषध बनवून टाका. तर पहा तुरटी ठेचून घेतली, भुगा केला, 1 चमचाभर तंबाखू बाबांनीच त्याने आम्हाला काढून दिली लगेच. म्हणले पूर्वी बघा हे असं औषध करा आणि उंदरं नक्कीच पळून जातात. म्हणले आमची म्हातारी करायची, म्हणजे बाबांची बायको करायची. तर मग पहा गव्हाच्या पिठामध्ये तुरटी आणि तंबाखू एकत्र केले. आता याचं थोडंसं असं पीठ मळून घेणार आहे, गोलगोळ्याचे उंडे मळून घेणार आहे. बाबांनी असं सांगितलं की व्यवस्थित मळून घ्यायचं चपातीवाणी आणि त्याचे बाबा असं म्हणले की त्याचे असे ते लोचके सगळीकडे ठेवून द्यायचे, म्हणजे उंडे त्यांच्या भाषेत. तर गोल गोल उंडे करून आता जिथं जिथं पहा अशा पद्धतीने मी उंडे केलेत. आणि जिथं जिथं उंदरं वाटतेत ना, म्हणजे आता एकच उंदीर घरामध्ये दिसलाय पण आता जास्त व्हावे नाही म्हणून ही पुढची काळजी आणि भीती. घरामध्ये उंदरं पाली आणि झुरळं झाले ना की इतकं म्हणजे खूप खराब, खूप घाण वाटतं, टेन्शन पण येतं, सगळीकडे ते फिरतात, खूप अनहायजेनिक पण वाटतं. किती स्वच्छता आपण ठेवली आणि घरामध्ये जर हे 3 प्राणी दिसले ना की डोक्याची माझ्या तर शिरच हालते, इतका राग येतो ना ते बघून त्यांना. म्हणजे प्रत्येक असं कुठलीही वस्तू आपल्याला असं वाटतं धुवूनच घ्यावी, खराबच दिसतं, याच्यावरनं फिरली असतील की काय, त्याच्यावरनं फिरली असतील की काय, असं डोक्यामध्ये विचार येतात. तिथं पहा अशा पद्धतीने सगळीकडे जिथं जिथं मला वाटतंय तिथे तिथं मी सगळीकडे हे असं ठेवून दिलंय. आणि जिथं जिथं ठेवलं ना, म्हणजे किचन ट्रॉल्यांमध्ये पण ठेवले, बाहेर पण ठेवले आणि थोडं ट्रॉल्या उघड्या ठेवल्या, जेणेकरून तो आतच मरून पडावा नाही, बाहेर वगैरे येऊन पळून जावं, असं थोडंसं उघडं ठेवून दिलंय मी. तर आता उद्या लक्ष द्यावं लागेल काय आहे, मरतोय उंदीर की पळून जातोय की काय. मग आता बाबांनी सांगितलं म्हणल्याच्या नंतर थोडाफार तर त्याचा फायदा मला असं वाटतं होणारच आहे. चला त्याच्यानंतर म्हणलं PCOD बद्दल ताईंनी भरपूर वेळेस कमेंट केली की त्याच्याबद्दल सांगा म्हणून. तर याच्या अगोदर पण आम्ही 2 वेळेस याच्या विषयी बोललेलो आहे, पण तरी सुद्धा परत एकदा सांगतो की जसं आता हा प्रॉब्लेम आहे ना, कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे पहा, बऱ्याच महिलांमध्ये आढळून येतो असा. आणि आजकालच्या वाढत्या वजनानुसार किंवा याच्यानुसार हा प्रॉब्लेम म्हणजे मी म्हणते ना 100 पैकी 80% महिलांना म्हणजे होतच होतं. आणि मला स्वतःला होता पण आता नाही राहिलेला. तर
तर प्रॉब्लेम याच्याने नाही, हाच प्रॉब्लेम होतो की प्रेग्नेन्सी लवकर कन्सिव्ह होत नाही आणि म्हणजे पिरियड्स वगैरे रेग्युलर वगैरे येत नाही, 3 महिने 4 महिने कोणाचे 5 महिने असे म्हणजे भरपूर प्रॉब्लेम. परत बॉडीमध्ये पण म्हणजे चेंजमेंट दिसून येते, दिसू लागतं, जाड दिसते लेडीज. म्हणजे पीसीओडीचा हा प्रॉब्लेम खूप खतरनाक आहे, म्हणजे वाटतं तितका सोपा नाहीये. म्हणजे चेहऱ्यावरती अनवॉन्टेड हेअर हे ते म्हणजे असे त्याच्यापासून सिमटम्स दिसतात अशा प्रकारचे. तर मग त्याच्यावर म्हणजे उपाय हाच आहे 100%. म्हणजे आम्हाला तरी मला तरी त्याचा उपयोग झालाय की तिथली आसन जे आहे ना ते रेग्युलर करायचं. तिथली आसनने म्हणजे भरपूर फरक पडतो. आणि एका ताईंची आम्ही उपाय सांगितल्याच्या नंतर कमेंटमध्ये सुद्धा त्या ताईंनी सांगितलं की ताई थँक्यू सो मच, तुमच्यामुळे मी आज बऱ्याच दिवसातून, माझ्या लग्नाला 6 वर्ष झाले होते. 10 वर्षानंतर त्यांना कन्सिव्ह झालं. आणि हे होणार आहे, अगोदर पण आम्ही सांगितलं की प्रेग्नन्सी त्यांना कन्सिव्ह झाली. तर तिथली आसन हा इतका मोठा काय असं हे नाही, घरामध्ये कोणीही करू शकते. एक्सरसाइजच आहे ना, जे पीसीओडीचा जो प्रॉब्लेम आहे, एक्सरसाइजच त्याला क्लिअर करू शकते. तुम्ही किती डॉक्टरचे टॅबलेट खा, किती काही खा, ते म्हणतात 3 महिन्याचा कोर्स करा, 4 महिन्याचा करा. मी स्वतः भरपूर कोर्स केले पण काहीच फरक नाही पडत. पण करा. पण प्लस ही तिथली असेल तर करून बघा ना, 2 टाइम तुम्ही करून बघा. कसं करायचं त्याचे भरपूर व्हिडिओ युट्यूबवर मिळतील तुम्हाला, डिटेल्स व्यवस्थित कसं करायचं काय ते बरेच म्हणजे तुम्हाला ट्रेनर सांगतील, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. पण प्लीज आमच्या सांगण्यासाठी नाही, एक म्हणजे आम्ही सांगतोय आणि एक 10% तरी आहे यांच्या काहीतरी सांगण्यातून, किंवा तुम्हाला वाटत असेल थोडंफार आम्ही काहीतरी सांगतोय तर नक्की त्या ताईंची कमेंट आम्ही पिन पण केलेली आहे. पण आता तो भरपूर जुना व्हिडिओ एक 5-6 महिने नाही ग ताई, 8 महिने झाले त्याला. नाही ग, 8 महिने झाले. टायटलला दिलेले आम्ही पीसीओडी स्वातीचं कसं क्लिअर केलं, त्या व्हिडिओ खाली तुम्ही जाऊन पहा. त्या नाही, त्याच्यानंतरचे व्हिडिओ खाली म्हणजे 2-3 महिन्यानंतर त्या ताईंना फरक पडला 2 महिन्यामध्ये. तर मग तुम्ही प्लीज ट्राय करा. ज्या ताईंना आहे ना आणि प्रेग्नन्सी कन्सिव्ह होत नाही तर करायला काही हरकत नाहीये आपल्याला. आणि मेन म्हणजे ना वजन मेंटेन करायचा प्रयत्न करायचा, की म्हणजे आपल्या हाईट नुसार आपलं वजन किती पाहिजे तेवढं करायचा प्रयत्न करायचा. पोटाची एक्सरसाइज, पोट कमी होण्यासाठी कुठली एक्सरसाइज करता येईल ते बघायचं. आणि तिथली आसनने काय होतं, आपल्या पोटाचा जो घेरा असतो, आपली पोटावरची पिशवीवरची जी चरबी असते पोटाच्या साईडला, ती तिथली आसनने सगळी बर्न होते. आणि पीसीओडीचा प्रॉब्लेम म्हणजे प्रेग्नन्सी कन्सिव्ह करायला का बरं म्हणजे पीसीओडी हे ठरते, कारण जे आपल्या पोटाच्या साईडचा जो आणि जे सिस्ट असतात ना ते पाण्याचे तर त्याच्यामुळं म्हणजे प्रॉब्लेम येतो, कन्सिव्ह होत नाही. हार्मोन्स इनबॅलन्स होतात सगळे बॉडीमध्ये आणि मग सगळ्यात चेंजमेंट होतो, तब्येत वाढणं, सगळे सिम्पटम्स म्हणजे सगळी बॉडीच खिळखिळी होऊन जाते. तर ज्यांना कुणाला म्हणजे ते ताईंना त्यांचं उत्तर भेटलं असं, त्या जर कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत असल्या तर नक्की कमेंट करून सांगा ताई तुम्हाला मिळाले उत्तर म्हणून. तुमच्या कमेंटचं बऱ्याच वेळा कमेंट केली, पण नक्की थोडंसं ट्राय करू शकता तुम्ही, तिथल्या आसनचा फरक पडतो. आणि ज्यांना नाही पीसीओडी त्यांनी पण पोटाचं, ज्यांना पोट वगैरे वाट्या वगैरे जास्त असेल त्यांनी सुद्धा केला तरी पण पोटाच्या साईडची चरबी तिथल्या आसनने नक्कीच कमी होते. खूप इफेक्टिव्ह. बाकीची पण एक्सरसाइज जसं की तुमच्या दाजींनी ते काल ॲब्डोमिनल व्हील आणलंय, त्या सुद्धा फार इफेक्टिव्ह आहे बरं का. मी 2च दिवस केल्या पण सगळ्या पोटामध्ये असं साईडला दुखायला लागले, म्हणजे चरबी तुटते त्याने, म्हणजे इतकं स्ट्रेच होऊ राहिली बॉडी इथं हाताला आणि पोटाला. तर ते सुद्धा मला असं इफेक्टिव्ह वाटतंय. ज्यांच्याकडे नाही, एका ताईंनी तर खरेदी पण केले जाऊन लगेच. पहा कालच व्हिडिओ, आपल्या कालच्याच व्हिडिओ मध्ये दाखवलं नका, परवाच्या कालच तरी पण एका ताईंनी जाऊन लगेच आणलंय पण आणि सुरू पण केलंय. तर म्हणजे भेटतं, मोटिवेट होतं माणूस एक दुसऱ्यापासून. एखाद्याचं पाहिलं चांगलं असलं की आपल्यामध्ये पण ते एक आतून उत्स्फूर्तता म्हणजे आपल्या मनामध्ये तयार होती की नाही आपण पण केलं पाहिजे, म्हणजे सांगण्यावरनं बोलण्यावरनं. तर करा, प्लीज करा, चांगली गोष्ट आहे तिथली आसनची ज्यांना पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी. आणि म्हणजे काय आहे की आपण काही गोष्टी तुम्ही जे कमेंट्स मध्ये विचारल्या ना आम्ही सांगत असतो, आणि मग ते व्हिडिओ एखाद्याच्या बघण्यात नाही गेला का मग त्यांच्या परत रिप्लाय येते की ताई आम्ही विचारलो होतं आणि तुम्ही सांगितलं नाही. तर असं नको व्हायला. रेग्युलर व्हिडिओ पाहत जा, 2 दिवसाच्या किंवा 4 दिवसाच्या 8 दिवसाच्या आतमध्ये. तरी इथून पुढे तर 1001% आम्ही रिप्लाय द्यायचा प्रयत्न करणार म्हणजे करणारच. आणि 8-10 दिवसापासून सगळ्यांच्या कमेंटला उत्तर येतात. तर ते काय येतात, कसा वेळ मिळतोय हे सुद्धा तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये सांगू आम्ही. उद्याच्या व्हिडिओ मध्ये सांगू नक्कीच. टाइम न मिळणार आहे. आज सगळ्यांच्या कमेंटला उत्तर कसं देत आहेत, 8-10 दिवस झाले, टाइम कुठून येतोय आम्हाला. तर ते गुड न्यूज आहे, उद्या तुम्हाला सांगू उद्याच्या व्हिडिओ मध्ये आम्ही. तर चला, हा होता आजचा व्हिडिओ इथंच थांबू, कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय. कारण छोटा बनवला का परत तुमच्या कमेंट येतात मोठा बनवा, पण याच्यापेक्षा मोठा नको व्हायला, म्हणून इथंच थांबू. चला मग भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओ मध्ये. पण ते व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार मानतो.